तळोजा डॉक्टर्स वेलफेअर असोसिएशन तर्फे आयोजित पहिला सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये TDWA रिदम द मेलडी ऑफ लाईफ कल्चरल फेस्ट 2025 मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय। तर आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत श्री डॉक्टर अरुण भगत सर। मी आपल्या सर्वांच्या वतीने डॉक्टर अरुण भगत सरांना स्वागत करते। आपल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आपले असोसिएशनचे प्रेसिडेंट डॉक्टर जगे सर पुष्पगुच्छ देऊन करतील। आलेल्या पाहुण्यांचे हार्दिक स्वागत। कृपया सगळ्यांनी टाळ्या वाजवून पाहुण्यांचं स्वागत करा। यानंतर मी आपले प्रमुख पाहुणे श्री डॉक्टर अरुण भगत सर, आपले TDWA असोसिएशनचे प्रेसिडेंट डॉक्टर संतोष जगे सर, सतीश भोई सर, हेमंत सकपाळ सर या सर्वांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी। डॉक्टर मिसेस अरुण भगत मॅडमना पण मी विनंती करतो त्यांनी पण या दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमासाठी। गणपती सूरनिराग शुभ नयना करुणामय गौरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओंकार स्वरूपा तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार
नमो नमो माय बापा गुरु कृपाघना ओडिया बंधना माया मोहा मोहजाळ माझे कोण निरशील तुझ वीण दयाळा सद्गुरु राया बोला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. अशा रीतीने आपल्या कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे. मी आपल्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं आणि पुढच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. नमस्कार, मी डॉक्टर तेजश्री पाटील आपल्या सगळ्यांचं आपल्या पहिल्या वहिल्या कल्चरल फेस्ट रिदम मध्ये हार्दिक स्वागत करते. सो हाऊस द जोश. येस, रेडी टू रॉक द स्टेज. चलो, आता लवकरच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. कोणी राहिलं असेल इथे येण्याचं तर कृपया सगळ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर स्थानापन्न व्हावं. काय करायचंय? ओवीचं ना, ओवी आपली संस्कृती आणि परंपरेनुसार कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही आपण गणेश पूजन व स्मरणाने करत असतो. त्याच परंपरेनुसार आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करणार आहोत आणि ते सादर करण्याकरिता आपल्या समोर येत आहेत डॉक्टर माधुरी, डॉक्टर तेजश्री, डॉक्टर सायली ग्रुप घेऊन गणेश वंदना. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. सूरनिरागसो गणपती सूरनिरागसो शुभनयना करुणामय गौरीकर श्री वरद विनायक ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती लीन निरंतर हो लीन निरंतर हो गणपती सूर निरागस हो.
सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शना प्रेमान कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर तू विनायका तू गंगावेश्वर मोरया विघ्नेश्वर तू वेंकटंत तू मयुरेश्वर मोरया भक्तुंड तू गजमुखा तू सिद्धी विनायका अप्रतिम. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मित्र हो, आपणा सर्वांच्या आयुष्यातला आनंद हा त्या विघ्नहर्त्याच्या कानाप्रमाणे मोठा असावा. आपल्या आयुष्यातलं दुःख हे त्या उंदीर मामा एवढं लहान असावं आणि आयुष्यातला प्रत्येक क्षण हा मोदकाप्रमाणे गोड असावा. असं त्याच विघ्नहर्त्याला नमन करून आजच्या या संध्याकाळची आपण सुरुवात करूया. यानंतर गणपती बाप्पाला वंदन करून झाल्यानंतर नटखट कृष्ण आणि गवळणींची लीला आपल्या नृत्यातून प्रस्तुत करण्यासाठी येणार आहे ओवी राजे घेऊन नको वाजवू श्री हरी मुरली. ओवी राजे ही नीस ऑफ डॉक्टर अमर राजे आहे, तर तिचं जोरदार टाळ्यांच्या गजरात सर्वांनी स्वागत करा. ओवी राजे घेऊन नको वाजवू श्री हरी मुरली.
हॅलो 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 नको रे नको रे श्रीहरी नको वाजवू श्रीहरी मुरली नको रे वाजवू श्रीहरी मुरली नको रे वाजवू श्रीहरी मुरली तुझ्या मुरलीने सुध बुधारली रे तुझ्या मुरलीने सुध बुधारली रे तुझ्या मुरलीने सुध बुधारली रे नको वाजवू श्रीहरी मुरली नको रे वाजवू श्रीहरी मुरली नको रे वाजवू श्रीहरी मुरली घरी करीत होते कामधंदा घरी करीत होते कामधंदा घरी करीत होते कामधंदा तेथेच मी गडबडली रे
माननीय अरुण कुमार भगत सर यांना विनंती करते की एक कौतुकाची थाप म्हणून त्यांना एक फुल न फुलाची पाकळी आपल्याकडून एक छोटंसं गिफ्ट देण्यासाठी सरांनी मंचावर यावं. ओम दोघं या. जोरदार टाळ्या. खूप छान परफॉर्मन्स दोघांनी दिलेला आहे. धन्यवाद अरुण सर. अभिनंदन ओवी आणि ओम. श्रीकृष्णाच्या बाललीला म्हणजे त्या जगज्ञांतांचं मनमोहक स्वरूप. आपल्या घरातही हे बालगोपाळ या कृष्णलीलांचं दर्शन आपल्याला घडवत असतात. एखाद्या फुलपाखराप्रमाणे निरागस स्वच्छंदी असणारी ही सुंदर मुलं त्यांच्या हसवण्यानी खोड्यांनी आपल्या आयुष्यात विविध रंगांनी भरून टाकतात. आपल्या TDWA परिवारातली असंच एक गोड फुलपाखरू आता इथे बागडणार आहे. स्वागत करूया आजची सगळ्यात लहान परफॉर्मर डॉक्टर स्वप्नील व डॉक्टर तेजश्री यांची मुलगी तीर्था पाटील हिच. पुढील डान्स आगरी कोळी असेल, त्यांनी तयार राहायचंय. मैं छोटी सी तितली ये मेरा जहां, सुंदर जमीन नीला आसमां, थोड़ी खुशबू थोड़ी धूप से बनते मेरे रंग, आ जाओ तुम भी गाओ मेरे संग. मैं छोटी सी तितली ये मेरी पंख, उड़ती फिरूं मैं हवाओं के संग, चलो तुम भी तुम गाओ आओ मेरे संग. मैं हूँ छोटी सी तितली देखो मेरी पंख. छान किती दिसते फुलपाखरू, या बेलीवर फुलांबरोबर गोड किती हसते फुलपाखरू, हे छान किती दिसते फुलपाखरू. वाव, सच अ क्यूट परफॉर्मन्स बाय तीर्था पाटील. मी ॲडव्होकेट आशा भगत मॅमना विनंती करतो की त्यांनी तीर्थाला एक ॲप्रिशिएशन पर तुम्ही बोलून घ्या. थँक्यू बोल त्यांना दे. पप्पी दे त्यांना. धन्यवाद मॅडम.
खरंच असं लहान मुलांना पाहिलं की जाग्या होत्यात आठवणी आणि डोळ्यासमोर बालपण थाटते. सोडून शहाणपणाच्या ओझ्यास पुन्हा पुन्हा लहान व्हावेसे वाटते. आपल्या महाराष्ट्राची लोकपरंपरा आणि लोककलांमध्ये आगरी कोळी नृत्याचं एक वेगळंच स्थान आहे. केसांचा मोठा आंबाडा, त्यात फुलांचा गजरा, तरीही शोभतो डोक्यावर म्हावऱ्याचा टोपला. तर अशा या आपल्या आगरी कोळी भगिनी निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपला सगळा स्ट्रेस जो आहे, आपलं डिप्रेशन आहे, ते सोडून अगदी जोशात उत्साहात आपल्या जीवनाचा आनंद ही लोक लुटत असतात. तर आताही आपण हा आनंद लुटण्यासाठी आपल्या TDWAच्या लेडी डॉक्टर्सना बोलवणार आहोत. तर चला मग घेऊया या आगरी कोळी नृत्याचा आस्वाद. यानंतर डॉक्टर अपर्णा, तुमचा परफॉर्मन्स आहे, तुम्ही रेडी राहायचंय. कोली 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 आगरी कोली आमची जात वसते मुंबई शहरात. मुली वाचना मी आमचं पिढ्यान पिढ्यान हात बंद आहे. मुलीचा हात खंडू देवाची सात साती पांडव पाच कोली वाजवना. नवरा बरा गोबाय बरा गोबाय बरा गोबाय कष्टाचं पैसे करा गोबाय टिमक्याची टोली बाय रंगात फुललेली टिमक्याची टोली बाय रंगात फुललेली माझी जमत थोडी माझे वंश करीत पाहिजे माझी जमत थोडी माझे वंश करीत
ऐकली सोडल्या जतीराम फुंबाईच्या सीनाची अगं मारतील खोली हल्ल्यान बोली ग चलगाव बालाजी ऐकली सोडल्या जतीराम फुंबाईच्या सीनाची अगं मारतील खोली हल्ल्यान बोली ग चलगाव बालाजी अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. आई एकविरा माऊलीचा उदो उदो. जाळंदूर संघटन ही खरी शान आहे आपल्या लोककलांची. यांच्या पुढे रॅप आणि पॉप पण काहीच नाही, नाही का? आपण कितीही शिकलो, कितीही मोठे झालो, मॉडर्न झालो, तरी पण आपल्या मातीशी जोडून ठेवणार आहे आपल्या परंपरा. नेहमीच आपल्या मातीची, आपल्या मुळांची आपल्याला आठवण करून देत असतात. धन्यवाद सर. भगत सरांना काही कामानिमित्त जावं लागत आहे. सरांचे खूप खूप आभार. धन्यवाद अरुण भगत सर. यानंतर आपल्या सकल महाराष्ट्राचे दैवत असलेले श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या जीवनपटावर एक सुप्रसिद्ध नाटक बराच काळांपूर्वी चाललं होतं, ते म्हणजे जाणता राजा. महाराजांबद्दल इतकं काही बोलण्यासारखं आहे की ते मी बोलण्यापेक्षा त्यांचे शत्रू देखील त्यांचा किती सन्मान आणि कौतुकास्पद बोलत होते. त्यापैकीच एक म्हणजे औरंगजेब देखील महाराजांबद्दल किती छान आणि सन्मानजनक बोलला होता. तेच सादर करण्याकरता येत आहेत डॉक्टर सूर्यकांत इंगळे सर घेऊन जाणता राजा नाटकातील औरंगजेब. तर सर्वांनी टाळ्यांच्या गजरात सरांचं स्वागत करायचंय. कृपया मी डीजेला विनंती करतो की त्यांनी एक स्टँड माईक इथे अरेंज करून द्यावा. गाडी नंबर 2110 ज्यांची कोणाची असेल त्यांनी थोडीशी ती बाजूला घ्यायची आहे. आपल्या प्रमुख पाहुण्यांना त्यांची गाडी काढण्यास मदत होईल. आणि हा जो परफॉर्मन्स आहे सर्वांनी कृपया खूप शांततेत आणि लक्ष देऊन ऐका. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत श्री छत्रपती महाराजांबद्दल हे आहे. तर सर्वांना विनंती आहे सर्वांनी शांततेत हे सादरीकरण एन्जॉय करायचंय. हॅलो 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 वरती पाय. हॅलो येत नाही आवाज.
हॅलो हॅलो. कृपया सर्वांनी आसनस्थ व्हायचंय आणि शांतता बाळगायची आहे. पुढील परफॉर्मन्स जाणता राजा नाटकातील औरंगजेब सादर करतायत डॉक्टर सूर्यकांत इंगळे सर. हॅलो हॅलो. थँक्यू. हॅलो हॅलो हॅलो. I request everybody to maintain a silence because this is a link. लिंक टूट गई तो प्रॉब्लम हो सकता है. So please maintain the silence. शिवाजीकडून, छत्रपती शिवाजी महाराजांकडून खूप सारे किल्ले हरल्यानंतर औरंगजेब अगदी दयनीय स्थितीत जेव्हा त्यांच्या दरबारात येतो त्यावेळी त्यांचा दरबार पूर्ण भरलेला असतो. औरंगजेब आपल्या दरबारातील लोकांना कायम शहजादे म्हणतात. ते मग आल्या आल्या त्यांचा टाळ्यांच्या कडकडाटमध्ये हे गजर होतो. त्यात औरंगजेबला खूप चीड येते कारण शिवाजीने तर सगळे किल्ले जिंकलेले असतात आणि तरी सुद्धा माझा जय जयकार होतोय हे चिडून तो काही उपदेश देतोय. औरंगजेब शिवाजी महाराजांच्या कौतुकाबद्दल, स्वाभिमानाबद्दल जो काही उपदेश देतोय त्यांच्या सुभेदारांना तो मी इथं सादर करण्याचा प्रयत्न करीत आहे. हा सगळा दरबार भरलेला आहे आणि औरंगजेब. सर्वांनी शांतता राखायची आहे आणि लक्ष देऊन हे सादरीकरण एन्जॉय करायचंय. सर्वांना विनंती, कृपया शांतता राखा. दरबार भरलेला आहे आणि औरंगजेब आपल्या दरबारातील सुभेदारांना उद्देशून उपदेश देतोय. तो ऐका. ये सब फिजूल है शहजादे. चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से कंजोड़ तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले महाबदौलत ये सब क्या देख रहे? हमारी आंखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारी लाखों की फौज के सूबेदारों को शिकस्त देके खदेड़ दिया है उसने. ये है हमारे मामूजान मिर्जा मीर उरुमला नवाब आलम शाहिस्ता खान साहब. सबसे सर्वनाक बात तो यह है शहजादे कि इनके लाल महल पर छापा मार के शिवाजी इनकी छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई. सिर्फ 3 उंगलियां खोनी पड़ी उन्हें. यह है हमारे सिपासला जसवंत सिंह जोधपुर महाराजा. शिवाजी की मराठा की मार इन्होंने छाती पर नहीं पीठ पर खाई है, पीठ पर. यह है सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खान बहादुर. शिवाजी जब भी सूरत आए तो ये सूरत से दुम दबा करके भाग गए. और यह है हमसी फौलाद खान जिनकी हथेली पे मिठाई दर के शिवाजी आगरा की कैद खाने से फरार हो गए. बेतहाशा लश्कर होते हुए भी मैदान छोड़कर भागने वाले यह है हमारे कारतुलब खान, नामदार खान, तुर्कताज खान, ये बूंदे पठान केसर सिंह और ये सैयद मुनव्वर बार बार जिन्हें शिवाजी ने मात दी. तमाम सारे राजपूत, बूंदेल, पठान, मुगल, तुर्क, ईरानी, बगदादी, अशबी, उज्बेदी और फिरंगी फौजबंद सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी और हमारी सारी इज्जत मिट्टी में मिला दी. तौबा तौबा. क्यों शिवाजी को फतेह हासिल हुई? कभी सोचा है शहजादे तुमने? हमारी तरह फौज
गोला बारूद, तोपखाना, खजाना, हाथी घोड़े शिवाजी के पास नहीं है, फिर भी फतेह हासिल होती है उसे। क्यों शहजादे? तुम जैसे बहादुर शिवाजी को यह बात कभी नहीं समझ सकोगे। औरत, नाच गाना, शराब, शिकार, मौज मस्ती और इश्क मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर शिवाजी को कभी समझ नहीं सकोगे, कभी समझ नहीं सकोगे। इस शिवाजी ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बढ़ाए, हमारे नंगे जंगे बहरी की तामीर की है उसने। लेकिन इससे भी कहीं ज्यादा, इससे भी कहीं ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए हैं उसने। हमने शिवाजी के सरदारों को लोगों को लालच, जागीर का लालच दे दिया, लेकिन इन जांबाज मराठों ने हमारी जागीर पर थूक दिया। हम आज तक दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन इन शिवाजी के इन खुददार खादियों ने खुद को बिकने नहीं दिया। वो रुकते नहीं, वो थकते नहीं, वो झुकते नहीं और वो बिकते भी नहीं। शिवाजी खाक है, दगाबाज है, धोखेबाज है, चालबाज है, मगरूर है, नवाखून है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। शहजादे, दुश्मन के भी मजहब, मस्जिद, मस्जिबा कलाम, औरत, फकीरों की इज्जत करना जानता है वो। इसीलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमान को छू रही है। इसमें कोई शक नहीं, इसमें कोई शक नहीं कि हम खुश नसीब है, क्योंकि हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा, हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा। शहजादे, अगर हुकूमत करनी है, हुकूमत करना सीखना है तो शिवा का चाल चलन सीखो। लेकिन कुछ भी हो, है तो वो हमारा ही दुश्मन, हमें उसे नस्त नाबूद करना है, अपनी पूरी ताकत लगा के उसे चूसना है। यही खुदा का हुक्म है, यही खुदा का हुक्म है, यही खुदा का हुक्म है। या अली या परवरदिगार, जय भवानी, जय शिवाजी महाराज की जय। थँक यू व्हेरी मच। धन्यवाद सर. शत्रूंना देखील हेवा वाटावा असं आमच्या महाराजांचं चरित्र होतं, ते या सादरीकरणानंतर आपल्याला कळलंच असेल. महाराज श्री भूपती, प्रजापती, श्रीमंत, अश्वपती, गजपती, सिंहासनाधीश्वर, प्रौढ प्रताप पुरंदर, राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर. धन्यवाद, धन्यवाद सर. ऑडियन्स साठी क्वेश्चन्स आहेत. अशी कोणती गोष्ट आहे जी जीवनात आपल्याला दोनदा फ्री मध्ये मिळते, पण त्यानंतर त्याच्यासाठी ते पैसे द्यावे लागतात? नाही, मी त्यांना सांगितलंच नाहीये. नाही, त्यांना मग अलाउड नाहीये. अशी कोणती गोष्ट आहे जी आयुष्यात 2 वेळेस आपल्याला फ्री मध्ये मिळते, पण त्यानंतर त्यासाठी पैसे मोजावे लागतात? येस येस, साठी टाळ्या. तर आता आपल्या लोककला आल्या, परंपरा पाहिल्या, पण आजच्या पिढीचं देखील आपलं एक म्हणणं आहेच. अशीच आपल्या पुढच्या पिढीतील एक सदस्य येत आहे, तिची स्टाईल दाखवायला डॉक्टर नितीन व नम्रता मॅडम यांची सुकन्या ऋत्वी गरत. तिचं टाळ्यांच्या गजरात सर्वांनी स्वागत करायचंय. डीजे माईक बाजूला करून घ्या.
व्हाट्सएप ले लो, फेसबुक ले लो, स्नैपचैट ले लो, इंस्टाग्राम ले लो, 15 सेकंड के रील, 30 के रील, 10 रुपए के फॉलोअर्स ले लो। रस्ते कमाल सस्ते में ट्रेंडिंग में रहने के लिए 1 डजन हैशटैग ले लो। हट्टा कट्टा मोबाइल। ये मोबाइल यूं ही हट्टा कट्टा नहीं हुआ। इसने बहुत कुछ खाया पिया है। ये हाथ की घड़ी खा गया। समय नहीं लोगों के पास, ये लोगों का वक्त खा गया। ये टॉर्च लाइटें खा गया। इसने सैकड़ों मील की दूरियां पी हैं। इस मोबाइल ने तन्हाइयां पी हैं। ये मोबाइल किताबें खा गया। पड़ोस की दोस्ती मेल मिलाप खा गया। ये मोबाइल फोन यूं ही हट्टा कट्टा नहीं हुआ। इसने बहुत कुछ खाया पिया है। ये रिश्ते खा रहा है, 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 रिश्ते खा रहा है।
काही तांत्रिक अडचणींमुळे रित्वीचा परफॉर्मन्स अर्धा राहिलाय, पण काही हरकत नाही, आपण अडचण सॉल्व्ह झाल्यानंतर पुन्हा एकदा करूया. ओके, चालेल ना? ओके. रित्वीचं ॲप्रिसिएशन मॉन्युमेंट देण्यासाठी मी भोईर सरांना मंचावर आमंत्रित करते. जोरदार टाळ्या रित्वीसाठी. स्क्रीन टाइम, मुलांचा स्क्रीन टाइम हा आपल्यासाठी खूप मोठे डोकेडोकी आहे आणि याच्यावरचा सीन इतका छान परफॉर्मन्स केला. कॉंग्रॅच्युलेशन्स. जोरदार टाळ्या. आपल्या महाराष्ट्राची आन बान शान म्हणजे आपली लावणी. जगाच्या पाठीवर मराठी माणूस कुठेही गेला तरी ढोलकीची थाप जर पडली तर तो स्वतःवर कंट्रोल ठेवू शकत नाही. आपल्या कार्यक्रमालाही ठसका देण्यासाठी आता आपल्या कार्यक्रमामध्ये TDWA ची फुलवंती अवतरणार आहे. त्यामुळे स्वागत करूया डॉक्टर अपर्णा गायकवाड मॅम यांचं. दूध लोणी घागर भरून नेऊ कशी बाजारी, दही दूध लोणी घागर भरून नेऊ कशी बाजारी, गावरले मी सावरले गाजा कशी चोरून बाये, मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ, मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ, मथुरेच्या बाजारी. नटखट भारी किसन मुरारी टपला यमुना तेरी, नटखट भारी किसन मुरारी टपला यमुना तेरी, करतोय फोडी घागर फोडी जाऊ कशी चोरून बाये, मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ, मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ, मथुरेच्या बाजारी. नकोच फोडू काना माझी घागर आज रिकामी, होईल बदनामी. आज दिली बघ नंद किशोरा आतील आज तुझ्या रे, रीतीच घागर नशिबी माझ्या शरण तुला मी आले, देवा शरण तुला मी आले. गाली गोवेणू ऐकून मोहित झाले, भान हरपुनी रमते गोपिका श्याम रंगीन होऊन गेले, मन उलवी असा काना सुलभी असा नटनगर गिरिधारी, ज्याच्या संग रंगले रास रंगले फिरतीची रीत न्यारी, कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी, कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी, कशी जाऊ मथुरेच्या बाजारी. कोवळी नार रूप अरुवार गोमटी फार देह सुकुमार सखी साजनी.
ही कशी अनोखा पहर जराशी लहर भिलावे जहर आठही पहर खणी खंजिरी ही कशी चमकती बिजली सोन जळी सजली ही किती सावळी धजली रुपयामध्ये भिजली ही अशी रूप तारका जणू चित्त चोर नायिका नवलेली अलबेली मतवाली किरत माझी देखणी सुरत नाही हटत कुणाच्या नजरा माझी पाठी हाय कोरी माझं रूप लई भारी नटे सावरी माळून हो गजरा दिल भरा राजसा तुम्ही जरा बघा तरी अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी लख लख ते सुंदरी अशी मी मदन मंजिरी चमक चांदणी चम चमके अंबरी अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी भिर भिर ते विंगरी अशी मी मदन मंजिरी चटक चांदणी लुक लुक ते अंबरी माझं रूप बघून सार खुळ फिरती मग पुढं नाव मी सांगू कुणाचं आज माझी अदा बघून येड पिस कळणारात दिस लागला भल्या भला नाद तरी कसा एक पावला साधी नजर भिना बाई आला शीण कळला मन कोणती युगत करू मी बाई तुम्हा हाय काय ठाव मी भी देत नाही भाव तरी राव अदबीन मुजरा माझी बात लई भारी अशी हाय अदाकारी शोभ त्यावरी नाजूक यो नखरा दिल भरा ओ फेटेवालं तुम्हीच की तुम्ही जरा बघा तरी अशी ही मदन मंजिरी सुबक ठेंगणी भिर भिर ते भिंगरी अशी ही मदन मंजिरी चटक चांदणी चम चमके अंबरी अप्रतिम सुंदर खूप सुंदर येस अपर्णा मॅम स्टेजवरती या अपर्णा मॅम बद्दल थोडस अपर्णा मॅम ह्या मल्टिपल अवॉर्ड विनर डान्सर मोनो ऍक्ट चा पण त्यांना फर्स्ट प्राइज मिळालेला आहे तर त्यांना कौतुकाची थाप म्हणून आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं अभिनंदन करायचंय आपल्यातलीच एक डॉक्टर काझी यांची कन्या तिचा आज वाढदिवस आहे तर तो आपण केक कट करून साजरा करणार आहोत तिच्या वाढदिवसाने पण आजच्या कार्यक्रमाची शुभमुहूर्त साधलाय असं म्हणायला हरकत नाही काझी सर जैनाब डीजे चलो साहेब सगळे बच्चे कंपनी स्टेजवर या केक कटिंग टाइम बच्चू कंपनी सगळ्यांनी स्टेजवर यायचंय केक कटिंग टाइम
काझी सर, काझी मॅम, पेरेंट्स, पार्टीचे स्पॉन्सर काझी सर, मुलीचा बर्थडे, Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, and the summer tonight. बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है यार तू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये हैप्पी बर्थडे टू यू जैनब, तुम जियो हजारों साल। आजच्या पार्टीचे स्पॉन्सर काझी सरच आहेत। डॉक्टर अपर्णा यांच्या ठुमकेदार लावणीनंतर पुढचा परफॉर्मन्स आहे सरळ वेस्टर्न, महाराष्ट्र टू अमेरिकाच। तेच हिपहॉप दाखवायला घेऊन येत आहे विधी आणि शौर्या, कोरिया, ओके, कोरियन सॉन्ग आहे। ठुमकेदार लावणीनंतर डायरेक्ट हिपहॉप मूव्ज आहेत। सादर करायला येत आहेत विधी कुरतरकर, अश्विनी कुरतरकर आणि कुणाल कुरतरकर सरांची सुकन्या आणि तिची मैत्रीण शौर्या, त्यांचं स्वागत करूया। के पॉप in the stars tonight, so watch me bring the fire, set the night light. Shoes on, get up in the morning, cup of milk, let's rock and roll. Kink out, kick the drum, rolling on like a rolling stone. Sing song when I'm walking home, jump up to the top of the brown. Ding dong, call me on my phone, nice tea and I'll get my ping pong. This is dead heavy, can't hear the bass, boom, I'm ready. Life's sweet as honey, yeah, this beat chain like money. Days go all alone, I'm into that, I'm good to go, I'm diamond, you know I go on. Hey, so let's go. 'Cause I'm in the stars tonight, so watch me bring down fire, set the night light. Hey, shining through the city with a little funky soul. So when I'm light it up like dynamite. Whoa, bring a friend, join the crowd.
are the dreamers, they make it happen. Guess we believe it. Look who we are. We are the dreamers, we make it happen. Cause we can see it. Yes to the one that keep the passion. Respect. Oh yeah. Yes to the one that can imagine. Respect. Oh yeah. Gather round now, look at me. Respect and love the only way. If you wanna come, come with me. The door is open to every day. This one plus two rendezvous, all invited. This what we do, how we do. Very nice. Game start. 아파트 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 kissy face sent to your phone but I'm trying to kiss your lips for real. Red hearts, that's what I'm on, yeah. Come give me something I can feel. Don't you want me like I want you, baby? Don't you need me like I need you now? Sleep tomorrow, but tonight go crazy. All you gotta do is just meet me at the 아파트 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 टाळ्या, जोरदार टाळ्या या दोघींसाठी. आपल्या जनरेशनने जरी यांना वारसा आणि संस्कृतीची शिकवण दिली असली तरी सध्या ट्रेंड काय चालू आहे हीच मुलं आपल्याला शिकवतात. या दोघींचं कौतुक करण्यासाठी मी डॉक्टर जगे सर आणि रतन पाटील सरांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि विधी आणि शौर्याला कौतुकाची थाप द्यावी. गुड इव्हनिंग एव्हरीवन. हे मिस्टर रतन पाटील पेंदरचे नागरिक आहेत. त्यांचा हा फार्म हाऊस आहे. त्यांनी आपल्याला हा एकदम अत्यल्प दरामध्ये आपल्याला दिलेला आहे. इवन आपण काही चार्ज जरी नसता दिला त्यांना तरी पण ते रेडी होते आपल्यासाठी. तर गिव्ह बिग हँड्स टू रतन पाटील. थँक्यू रतन पाटील सर. जोरदार टाळ्या दोघींसाठी. खूप छान डान्स केला दोघींनी पण. कॉंग्रॅच्युलेशन्स. हे बोलून टाक. प्रत्येक लेकीच्या मनातला हळवा कोपरा असतो तो म्हणजे तिचे बाबा. मुलीच्या आयुष्यातला सगळ्यात पहिला सुपर हिरो असतो तो म्हणजे तिचे बाबा. बाबा आणि लेकीमधलं एक हे गोड जे भावनिक नातं आहे तेच इथे उलगडून दाखवण्यासाठी आपल्या समोर येत आहे डॉक्टर अझहर नुलकर सर आणि डॉक्टर यास्मिन मॅम यांची मुलगी अरबिया. जोरदार टाळ्यांनी आपण तिचं स्वागत करूया.
चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से, सबसे प्यारा कौन है? पापा, मेरे पापा, पापा, मेरे पापा, पापा, मेरे सारा शहर उसका जाना पहचाना है, ओ लगता है वो नादान पर वो सयाना है, चेहरे से है वो भोला दिल का दीवाना है। फूलों ने पूछा कलियों से, कलियों ने पूछा कलियों से, सबसे प्यारा कौन है? पापा, मेरे पापा, हे पापा, तेरे पापा। खूप सुंदर प्रदर्शन. वेल डन आरबीया. मी डॉक्टर मनोज पाटील सर आणि किरण पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आरबीआचं एक मॉन्युमेंट देऊन फेलिसिटेशन करावं. डॉक्टर मनोज पाटील सर आणि किरण पाटील सर. बाप बाप म्हणजे काय आहे? बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे, कधी रागावला तरी त्याची माया अमाप आहे, असा तो बाप आहे. मनोज सर आणि किरण सर आरबीआयचं फेलिसिटेशन करतात. काँग्रेस आरबीआय. धन्यवाद मनोज सर आणि किरण सर. यानंतर पुढील परफॉर्मर म्हणजे आपल्यातील ऍक्टिव्ह, चार्मिंग, एनर्जेटिक व्यक्ती डॉक्टर अश्विनी कुर्तडकर मॅडम. ते कुठल्याही बोलण्याची सुरुवात किंवा वाक्याची सुरुवात कशी करतात माहितीये का? अरे सर तुम्हाला माहितीये का? अरे सर मी तुम्हाला एक सांगू का? असं म्हणत म्हणत वाक्याची सुरुवात करणाऱ्या अशा मॅडम येत आहेत घेऊन कमरिया मॅशअप.
मन्नेगा में सिका मन्ने चौधरी साहब धराना में सिका हो से जो सरकारियों का काम रिसकी हो मेरू बालम थानेदार चलावे जीपीसी हाय मेरू बालम थानेदार चलावे जीपीसी हाय मेरू बालम थानेदार चलावे जीपीसी शहर में चल से यूरोप अमेरिका मेरे आगे गुस्सा ठंडा पड़ जावे से जहरी का ओ सारे शहर में चल से यूरोप अमेरिका मेरे आगे गुस्सा ठंडा पड़ जावे से जहरी का हे सर्दी में पीवे रम है गर्मी में विस्की हो मेरू बालम थानेदार चलावे जीपीसी हाय मेरू बालम थानेदार चलावे जीपीसी हाय मेरू बालम थानेदार चलावे जीपीसी साड़ी के फॉल सा कभी मैच किया रे कभी छोड़ दिया दिल कभी कैच किया रे साड़ी के फॉल सा कभी मैच किया रे कभी छोड़ दिया दिल कभी कैच किया रे टच करके टच करके टच करके टच करके कहाँ चल दी बच करके टच करके टच करके टच करके दिल से दिल अटैच किया रे कभी छोड़ दिया दिल कभी कैच किया रे साड़ी के फॉल सा कभी मैच किया रे कभी छोड़ दिया दिल कभी कैच किया रे साया जब से मिला तेरा साया भाया मुझे हर बार तू भाया लाया सपने हजार तू लाया ऐसे ऐसे हाँ ऐसे 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 जैसे आया जब से है यार तू आया छाया बन के है प्यार तू छाया लाया सपने हजार तू लाया ऐसे ऐसे हाँ ऐसे 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 सच करके मेरे सपने सच करके कहाँ चल दी बच करके टच करके टच करके दिल मेरा क्यों स्क्रैच किया रे कभी छोड़ दिया दिल कभी कैच किया रे साड़ी के फॉल सा कभी मैच किया रे कभी छोड़ दिया दिल कभी कैच किया रे हंसले पहले बाके ओ पलम तोड़ दे परम छोड़ दे घबराना बन जाए तू दूर से होने क्या दिल के सारे बटन खोल दे खो के बोल दे सह मेरे हो ना बता दे तेरा आज है प्लान क्या आज बिजली भी गिरवानी है फायर भी लगवानी है तू आके बेबी हमारे साथ मां आ के कमरिया मेरा दिल ले ले हाय रे मेरी जान ले ले बदले में तू थोड़ी सी हाँ थोड़ी सी तो कमरिया हिला दे हाय रे मेरा दिल ले ले हाय रे मेरी जान ले ले बदले में तू थोड़ी सी हाँ थोड़ी सी कमरिया
हो, एकदम सेन्सेशनल परफॉर्मन्स. ओपीडी सांभाळून कार्यक्रमाची सगळी गडबड असताना, सगळी मॅनेजमेंट बघत असताना देखील डान्स पण मॅडमने अगदी 2 दिवसात बसवला आहे. त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक आणि जोरदार टाळ्या. शिवाय दुसऱ्यांना शिकवून. बरोबर आहे. बाकीच्यांना पण कोरिओग्राफी केलंय. आपला सध्याचा काळ हा म्हणजे इन्स्टा रील्सचा काळ. म्हणजे लग्न असो तरी रील्स, पूजा असो तरी रील्स, सणवार असो तरी रील्स, प्रेम झाला तरी रील्स, ब्रेकअप झालं तरी रील्स. या रील्सची क्रेज लहान मुलांमध्ये देखील तितकीच बघायला मिळते. आणि या रील्समुळे अनेक भाषांमधली, अनेक प्रदेशांमधली गाणी देखील आपल्या तोंडावर नकळत आपण गुणगुणत असतो. असंच एक उत्तराखंड मधलं गाणं आहे जे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. त्याचा अर्थ समजत नसला तरी ते आपण नेहमी गुणगुणत असतो. त्यावर परफॉर्म करण्यासाठी येणार आहे डॉक्टर योगिता मॅम यांची मुलगी सांची पाल. तिचं सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हॅलो, गाडी नंबर 2233 ज्यांची पण आहे ती गेटच्या समोरच आहे. कृपया त्यांनी बाजूला पार्किंग करायची आहे. गाडी नंबर 2233 सिलेरियो ज्यांची कोणाची असेल त्यांनी कृपया बाजूला पार्क करायची आहे. ती गेटच्या समोरच आलेली आहे. सिलेरियो 2233.